टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली इथं ओमप्रकाश देवडा पीपल्स सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन शनिवारी करण्यात आलं। हे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले। ओमप्रकाश देवडा पीपल्स सहकारी बँकेच्या उद्घाटनासाठी हे दोघे नेते हिंगोलीमध्ये आले। याच संधीचा लाभ हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी घेतला आणि तुम्हारे खत में हमारा सलाम असंच काहीसं करत हिंगोली इथं भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या घरी करण्यात आले होते। या कार्यकर्त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच रावसाहेब दानवे यांनी स्वतःच मान्य केले की मी आणि अशोक चव्हाण हे हिंगोली इथं एका बँक इमारतीच्या स्थलांतरासाठी हिंगोलीत आलो होतो आणि हिंगोलीच्या भाजप नेतृत्वाने हे साधला आणि कार्यकर्ता मेळावा घेतला। बँकेच्या नूतन इमारतीची वेळ सकाळी 11 वाजताची होती आणि कार्यकर्ता मेळाव्याची वेळ देखील 11 वाजताचीच होती। मात्र ओमप्रकाश देवडा बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन कार्यक्रम आधी होणार होतं हे माहीत असूनही कार्यकर्ता मेळाव्याची वेळ ही दुपारनंतर ठेवायला पाहिजे होती। ठरल्याप्रमाणे आधी बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन झालं। उद्घाटनाला वेळ लागल्यामुळे कार्यकर्ता मेळावा 3 वाजेच्या दरम्यान सुरू झाला। 4 तास उशिरा सुरू झाल्यामुळे अनेक कार्यकर्ते माघारी परतले। अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या। काही प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते तर काही प्रमाणात खुर्च्या रिकाम्या होत्या। मागच्या बाजूस जर आपण बघितलं तर रिकाम्या खुर्च्या दिसू नये म्हणून कर्मचारी या रिकाम्या खुर्च्या गोळा करताना दिसत आहेत। उन्हाचा मारा आणि कार्यक्रम उशिरा यामुळे काही कार्यकर्ते रावसाहेब दानवे यांचं मार्गदर्शन सुरू असताना चक्क झोपी गेले। सदस्य संख्या वाढवण्यासाठी हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला। मात्र कार्यकर्त्यांची या मेळाव्यात चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आले। हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी 2 मोठे नेते दुसऱ्या कार्यक्रमासाठी हिंगोलीत येत असतानाच फायदा उचलत कार्यकर्ता मेळावा आयोजित केला। मात्र वेळेचं व्यवस्थित नियोजन न झाल्यानं आणि ढिसाळ नियोजनामुळे वेळेवर कार्यकर्ता मेळावा सुरू न झाल्यामुळे कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच दमछाक झाली। विठ्ठल रोडगे, आप्पासाहेब देशमुख, मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कार्यकर्ता, आज मी आणि तू शांत आहे, मी आणि अशोकराव चव्हाण साहेब एका बँकेच्या इमारतीचं स्थलांतर या कार्यक्रमासाठी दोघे एकत्र आलो आणि हिंगोलीच्या नेतृत्वाची एक कला आहे की योगायोगाने आम्ही दोघे एकत्र येतो तर कार्यकर्त्यांना जर बोलवलं तर त्यानिमित्तानं भेटी होती आणि ती वेळ त्यांनी साधली। आपण सगळे एकत्र आलो। पण एकत्र जरी असलो तरी राजकीय सभा नाही आहे, ही सभा संघटन पर्व चालू आहे आपलं आणि संघटनेत आता सध्या देश पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत गाव पातळीपर्यंत रचना उभी राहणार आहे। आपले राष्ट्रीय अध्यक्ष काही दिवसामध्ये निवडले जातील। 50% जिल्ह्याच्या निवडणुका संपल्या तर राज्याचा अध्यक्ष निवडले जाईल आणि मग जिल्ह्याचा अध्यक्ष, तालुक्याचा अध्यक्ष आणि मग गावाचा अध्यक्ष ही आपली रचना आहे। आता ही रचना करत असताना प्रत्येकाला असं वाटतं की आपलं कुठं ना कुठं खेळ जमल्याशी राहत नाही। वशिले, मागची पार्श्वभूमी सांगणं, मी किती वर्षापासून काम करतो हे दाखवणं, हे कार्यकर्ता करणं स्वाभाविक, मी समजू शकतो की केलंच पाहिजे। संघटन आहे ते जर मजबूत असेल तर तुमच्या पदावर राहण्याला अर्थ आहे। तुम्ही पदावर आहे आणि ज्या पक्षाच्या पदावर आहे त्या पक्षाचं संघटनच मजबूत नाही तर पद असून सुद्धा तुम्हाला समाजामध्ये किंमत मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या।
मी तर इतके कार्यकर्ते बघितलेत. मी फार छोट्या गावचा कार्यकर्ता आहे. मी ज्यावेळेस गावचा सरपंच झालो, सरपंच, आणि भारतीय जनता पार्टी नव्हती तेव्हा,